छत्रपती शिवाजी महाराज। या ठिकाणी येवला नगर परिषद नरेंद्र भाऊ दराडे, आदरणीय आमदार किशोर भाऊ दराडे, त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख आज आपल्या येवला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये रुपेशजी दराडे आणि आमचे इतर उमेदवार महायुतीचा उमेदवार समोर उभा आहे। महायुतीचाच घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार समोर उभा आहे ना। मी तर तेच सांगितलं ना की स्थानिक पातळीवरच्या काही चर्चा यापूर्वी संपन्न झाल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी शिवसेनेला एक प्रमुख स्थानिक पातळीवर पण प्राबल्य असलेला पक्ष असताना कदाचित उचित स्थान दिले गेलं नाही आणि त्याच्यामुळे आता शेवटी जनता जनार्दन या संदर्भातला निर्णय करेल। बघितलं तर राज्यामध्ये महायुतीच्याच पक्षांमध्ये निवडणूक होताना चित्र पाहायला मिळत आहे। पुढे बघितलं तर शिंदे म्हणजे शिवसेना भाजप किंवा राष्ट्रवादी भाजप किंवा राष्ट्रवादी शिवसेना अशी लढत दिसते। मला वाटतं की आता स्थानिक पातळीवरची जी काही परिस्थिती आहे, स्थानिक पातळीवर युतीच्या संदर्भातल्या चर्चा संपन्न झाल्या, परंतु होऊ शकते की काही कारणास्तव आता तिथे युती होऊ शकली नाही आणि आता जनतेच्या दरबारामध्ये जो तो पक्ष जातो आहे। काल जे मालेगावला दुर्घट झाला होता त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले, त्या चिमुकलीच्या अत्याचाराच्या विरोधात जे आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलकांवर काही गुन्हे दाखल करण्यात आलेले। मी या संदर्भात माहिती घेऊन मग बोलेन।